आपल्या मनात किती वेळा श्रद्धांजली वाहिली आहे, ते पण फक्त तुमच्यामुळे। आबासाहेब नावाच्या एका माणसाने त्याच्या हव्याचा पोटी, पैशाच्या लोभापायी माझ्या बापाचं जिवंतपणे श्राद्ध घालायला लावलं होतं। अजित तसं नाही आहे, तुझा काहीतरी गैरसमज झालाय। झाला होता तो आता दूर झालाय। तुमच्यासारख्या लायकी नसलेल्या माणसाला मी माझ्या मनात बापाची जागा दिली होती। तुम्ही आम्हाला घरात आश्रित म्हणूनच ठेवलं होतं। तुम्ही फेकलेल्या तुकड्यांवर जगत होतो ना आम्ही, तुम्हाला आतल्यात आनंद होत होता। अरे तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? तुझ्या मनात इतकं विष कोणी पेरलं रे? तुम्हीच। तुम्ही जर बाबांबद्दल मला खरं सांगितलं असतं तर हे सगळं घडलंच नसतं। उलट तुम्ही माझ्या मनात तेच आबा राहिला असता जे आधी होतात। पण आता मला तुमचा तिरस्कार वाटतो, तुमच्या सावलीत उभा राहायची सुद्धा लाज वाटते। बोलताना माणसानं विचार करून बोलावं अजित। कारण शब्द असतात ना, हे तलवारीपेक्षा घातक असतात। त्यांचा घाव वरमी बसतो आणि जखम खोलवर जाते, आणि ही शब्दांची जखम कधीच भरून निघत नाही। असा घाव मला देऊ नकोस रे अजित बाळा। मला कळतंय तो त्रास होतोय म्हणून तुझी चिडचिड होते, राग आलाय तुला, पण मला तुझा काहीतरी गैरसमज झालाय। हात काढा। हात लावायची गरज नाही मला। मला माहितीये तुम्ही माझ्या बाबांकडे भीक मागायला आला असणार। त्यामुळे ही तुमच्यासाठी भीक दिली आहे असं समजा आणि वाटेल लागा। परत इथे येऊ नका भीक मागायला, नाहीतर मी स्वतः तुम्हाला हाकलून देईन। वा रे पट्ट्या वा, आता मानलं मी तुला की तू माझंच रक्त आहेस। आता खरी या दादासाहेबाची कॉलर तू ताट केलीस। काय झालंय? आबा कुठे आहेत? अरे ते दुपारी मला सांगून गेले की जरा बाहेर जाऊन आलो, ते गेले ते अजून आलेच नाहीये। काय अजून नाही आले? अगं असं कुठे गेले ते? आणि तू कोणाला फोन केलास का, कोणाला विचारलंस का आजूबाजूला? हो मी त्यांना फोन केला, पण त्यांचा फोनही घरीच आहे। कोणालाच माहित नाहीये ते कुठे गेले। तू मला एक फोन करायचास ना। अरे मी म्हटलं तू कामात असशील, उगाच तुला त्रास कशाला द्यायचा, आणि मला वाटलं येतील इतक्यात। आई काय बोलतेस तू? काम महत्वाचं आहे का आबांपेक्षा? आता ते फोन घेऊन गेले नाहीत, कुठे शोधणार त्यांना आपण? सर हो ना, अहो मी वस्तीच्या आवारात सगळीकडे बघून आले, पण आबा कुठेच नाहीत। आता त्यांना कुठे शोधायचा हा मोठा प्रश्नच आहे। का असे कुठे गेले असतील ते आता? आई आई प्लीज खरं सांग, तू काही बोललीस का त्यांना, किंवा रागवून कुठे निघून गेलेत का ते? अरे नाही, काहीच नाही, आणि आमच्यात खरंच कुठलाही वाद झाला नाही। मी त्यांना काहीही बोललेलं नाहीये। मला वाटलं की बाहेर जाऊन येतो म्हणजे इथेच कुठेतरी फेरफटका मारायला गेले असतील। कुठे गेले काहीच कळत नाहीये।
पण ही म्हणते तसं आता वस्तीतही ते कुठे सापडत नाहीयेत. ना मला टेन्शन येतंय. कुठे गेले असतील ते, काय करत असतील, त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट. आई आई शांत हो. सर, मला असं वाटतंय की आपण जाऊन आबांना बाहेर शोधलं पाहिजे. नाही, तुझं म्हणणं बरोबर आहे. चल निघूया आपण. आई आम्ही येतो. चल. आबा आबा आबा, राणी, आबा फॅक्टरीत गेले असतील का? नाही सर, ते फॅक्टरीत का जातील? पण मग आपण वस्तीच्या आजूबाजूला कुठे बघूया का? मी सगळीकडे बघून आले, ते नाही येत तिथे. होप सोडून चालणार नाही आपण. कुठे गेले असतील आबा? काय झालं असेल नक्की? तुमच्यासारख्या लायकी नसलेल्या माणसाला मी माझ्या मनात बापाची जागा दिली होती. तुम्ही आम्हाला घरात आश्रित म्हणूनच ठेवलं होतं. पण आता मला तुमचा तिरस्कार वाटतो. त्या सावलीत उभा राहायची सुद्धा लाज वाटते. तुम्ही माझ्या बाबांकडे भीक मागायला आला असणार. तुम्हाला मी रस्त्यावर आणले. या घराचा आणि प्रॉपर्टीचा मालक आता मी आहे. अजितला विक्रांतला मी खरंच गुलामासारखं वागवलं का? त्यांना मी बापाची माया कधीच लावली नाही का? मला पैशाचा हव्यास कधीच नव्हता. मी सगळ्यांना माझ्या कुटुंबासारखं सांभाळायचं. मग मला अजित असं का म्हणाला? अजितला आणि विक्रांतला त्यांच्या बापापासून मी कधीच लांब केलं नव्हतं. पण त्यांना सांगू कसं की ज्या पापाचा भागीदार ते मला मानतायत ते पाप मी केलंच नाहीये. त्यांना कसं सांगू?